मंडळी, अंघोळ तर आपण रोजच करतो, पण प्रश्न हा आहे की अंघोळीचं पाणी जास्त गरम असावं की थंड. आता यामध्ये एक मोठं कन्फ्युजन आहे, कारण काही जणांना अगदी गरम पाणी लागतं आणि काही जणांना थंड पाणी लागतं. पण सायन्सनुसार यातली एकच पद्धत तुमच्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि मेंदूसाठी 100% योग्य आहे. आणि दुसरी पद्धत जी आहे ती तुम्हाला लवकर म्हातारं करू शकते, तुम्ही त्यामुळे आजारी पडू शकता. आणि ही चूक तुम्ही काय करता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, अंघोळ ही रोजच्या आयुष्यातील खूप साधी गोष्ट आहे, पण आपण त्यावर कधीच जास्त विचार करत नाही. पण तुम्हाला माहिती आहे, आयुर्वेदामध्ये आणि आधुनिक विज्ञानामध्ये अंघोळीच्या पाण्याचे खूप मोठे नियम सांगितलेत. तर आज आपण गरम पाणी आणि थंड पाणी याबद्दल जाणून घेऊयात. तर सगळ्यात आधी वाफालेल्या गरम पाण्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. तर हिवाळा असो किंवा उन्हाळा, अनेकांना गरम पाण्याशिवाय अंघोळ झाल्यासारखं वाटत नाही. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर आपल्या बॉडीमधले स्नायू रिलॅक्स होतात. दिवसभराचा थकवा आणि ऑफिसचा ताण एका झटक्यात गायब होतो. रात्री जर तुम्ही कोमट पाण्याने अंघोळ केली तर तुम्हाला खूप गाढ आणि शांत झोप लागते. त्याचबरोबर सर्दी खोकला झाला असेल तर गरम पाण्याच्या वाफामुळे श्वासावाटे ती वाफ आत जाते आणि तुमची छाती मोकळी होते आणि आराम मिळतो. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. जर तुम्ही अतिशय कडक गरम पाणी वापरत असाल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करताय. कारण जास्त गरम पाण्यामुळे आपल्या चेहऱ्यातलं नैसर्गिक तेल निघून जातं. चेहरा ड्राय होतो आणि खाज येते आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात. इतकंच नाही तर केसांवर जास्त गरम पाणी जर तुम्ही टाकलं तर हेअर फॉल झालाच म्हणून समजा. त्याचबरोबर डॅन्ड्रफसुद्धा. कॉम्प्लिमेंट. आता हे झालं गरम पाण्याचं. आता थंड पाण्याकडे वळूया आपण. तर सकाळी उठल्यावर थंड पाण्याचा एक मग जर आपण डोक्यावर घेतला तर जी वीज चमकते ती गाढ झोपेतून थेट जागा करते. थंड पाणी अंगावर पडलं की शरीरात डोपामाइन आणि अँटीनॉलिन नावाचं हार्मोन रिलीज होतं, जे तुमचा मूड एका सेकंदात फ्रेश करतं आणि तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतं. यासाठी सकाळी उठून कॉफी पिण्याची सुद्धा गरज पडत नाही. शिवाय थंड पाण्याने आपल्या स्किनची जी छिद्र असतात ती पोर्स टाईट होतात, त्यामुळे त्वचा आपली चमकदार दिसते आणि केसांची मुळं जी असतात ती स्ट्रॉंग होतात. सो गळती होत नाही. पण थंड पाण्याच्या अंघोळीचा अजून एक फायदा म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती. सो जे लोक रोज थंड पाण्याने अंघोळ करतात त्यांची इम्युनिटी ऑब्व्हियसली चांगली असते आणि त्यांना सर्दी खोकला किंवा संसर्गजन्य आजार लवकर होत नाहीत. पण याचा एक तोटा सुद्धा आहे. जर तुम्हाला आधीच खूप ताप असेल, तीव्र सर्दी असेल, हृदयाचा काही त्रास असेल आणि जर तुम्ही थंड पाणी अंगावर घेतलं तर ते तुम्हाला महागात पडू शकतं. सो फक्त अशा वेळी थंड पाणी पूर्णपणे तुम्हाला टाळायचं आहे. आता आयुर्वेद काय सांगतं? आता तुम्ही म्हणाल की दोन्ही बाजूचे फायदे तोटे झाले, पण नक्की कोणतं पाणी वापरायचं? आता याचं बेस्ट उत्तर आपल्याला आयुर्वेदात दिलेलं आहे. आयुर्वेदाचा एक सोपा नियम आहे, तो म्हणजे काय? डोक्याच्या खाली गरम आणि डोक्याच्या वर थंड. याचा अर्थ असा की तुमच्या गळ्याच्या खालच्या भागासाठी म्हणजेच संपूर्ण शरीरासाठी कोमट किंवा गरम पाणी बेस्ट आहे, कारण यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि थकवा जातो. पण तुमच्या डोळ्यांसाठी कधीही गरम पाणी वापरू नका. डोक्यावर सुद्धा नेहमी थंड आणि अगदी सामान्य रूम टेम्परेचरचं वॉर्म पाणी जे आपण म्हणतो तेच घ्यायला पाहिजे. डोक्यावर कडक गरम पाणी घेतल्याने डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊ शकते आणि केस पांढरे होऊ शकतात, म्हणजे वयाच्या आधी पांढरे होतात. आता ऋतूनुसार स्वतःला कसं बदलायचं? तर बघा, ऋतू बदलला की आपली अंघोळीची पद्धतसुद्धा बदलली पाहिजे. उन्हाळ्यात शक्यतो थंड पाण्याने अंघोळ करा, यामुळे शरीराची उष्णता कमी होईल. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र कोमट पाणी वापरा, पण पाणी जास्त कडक नसावं. आणखी एक भन्नाट थेरपी म्हणजे कॉन्ट्रास्ट शॉवर. यामध्ये सुरुवातीला 2 मिनिटं कोमट पाण्याने अंघोळ करायची आणि शेवटचे 30 सेकंद एकदम थंड पाण्याने अंघोळ करायची. यामुळे शरीराची रिकव्हरी खूप फास्ट होते. सो मॉरल ऑफ द स्टोरी हेच आहे की अति कडक गरम पाणी आणि अति थंड पाणी दोन्ही टोकाचं टाळा. आपल्या बॉडीसाठी कोमट आणि डोक्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. तुमची त्वचा आणि केस तुम्हाला आयुष्यभर जर चांगले ठेवायचे असतील तर प्लीज इथून वरच्या भागासाठी तुम्ही गरम पाणी वापरू नका. व्हिडिओ जर हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.